दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। वर्षा गायकवाड, असलम शेख यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केला आहे। लोकसभा निवडणुकीपासून संजय पांडे यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू होती। फोन टॅपिंग प्रकरणामध्ये संजय पांडे यांच्यावर आरोप झालेले होते। ते संजय पांडे यांनी आपण निवडणुकीमध्ये उतरणार अशी एक घोषणा करून टाकलेली होती आणि अशातच आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे त्यांना विधानसभेची तिकीट मिळणार, विधानसभेची अशी चर्चाही रंगली आहे। आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागेल। मला आनंद आहे की आपल्या पक्षामध्ये आदरणीय संजय पांडे साहेब, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईचे डॅशिंग पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने त्यांनी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांचा मुंबईशी जनसंपर्क आहे आणि मुंबईमधल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला ते ओळखण्याचं काम करतात। त्यामुळे त्यांच्या येण्याने आम्हाला नक्कीच या काळामध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला। राष्ट्रवादी पार्टी अजित गटामधून पण बरेच लोक आज पक्षामध्ये इथे सामील होत आहेत। त्यांचाही आता इथे पक्षामध्ये त्यांना आम्ही सामील करून घेणार आहेत आणि येत्या काही काळामध्ये बरेच माजी नगरसेवक किंवा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये माजी नगरसेवक असून माजी आमदार आणि अनेक ज्येष्ठ नेते दुसरे पक्षांमध्ये त्यांना आता समजत आलेलं आहे की ज्या मनात जे स्वप्न त्यांना दाखवण्यात आलं होतं ते कुठेतरी खरं नव्हतं, ते सगळं काही खोटं होतं। आणि ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राला बदनाम करणारे जे कृत्य काही त्यांचे आमदार करत आहेत, काही खासदार करत आहेत आणि महाराष्ट्राला ज्या पद्धतीने बदनाम करायची ही शाजी सरकारतर्फे चालू आहे ते सगळ्यांना समोर आलेलं आहे। माझी भावना म्हणजे पक्षामध्ये प्रवेश करण्याची आहे की एक सेक्युलर पक्ष आहे, त्या सेक्युलर पक्षाला जॉईन होताना मलाही चांगलं वाटतं आणि आतापासून नाही, 2004 पासून सुद्धा मी काँग्रेसला जॉईन होण्याच्या तयारीत होतो। मात्र संधी त्यावेळी भेटली नाही। आता संधी आहे, वेळ आहे म्हणून मी जॉईन केलंय। माझी लढाई कोणाच्याही विरुद्ध नाही। मी माझे काही मुद्दे आहेत त्याच्यावर आम्ही लढणार नाही। आमच्या पक्षाचे जे समर्थनात जे काही मुद्दे असतील त्या बाजूने मी लढणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।